राज्यघटना PDF राज्यघटनेवरील महत्त्वाचे प्रश्न. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत राज्यघटनेवरील 21 महत्त्वाचे प्रश्न जे वन लायनर जसच्या तसे आपल्याला वन डे एक्झाममध्ये विचारण्यात येतात. त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न, राज्यघटना म्हणजे काय? याचे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन ए, घटनात्मक आराखड्याची चौकट. ऑप्शन बी, शासन संस्थेचा मूलभूत कायदा. ऑप्शन सी, मूलभूत दस्तऐवज. आणि ऑप्शन डी हा शासनाचा जाहीरनामा असतो. तर राज्यघटनेची जी काही चौकट असते ती घटनात्मक आराखड्याची मूलभूत चौकट असते. घटनात्मक आराखड्याच्या मूलभूत चौकटीनुसार ही राज्यघटना तयार होत असते. तिला घटना दुरुस्ती बदलू शकत नाही. आणि जर अशी घटना दुरुस्ती झाली तर ती वाईड ठरवल्या जाते सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने. तर राज्यघटना म्हणजे हा शासनाचा असा मूलभूत दस्तऐवज असतो की ज्याच्यामध्ये शासन आणि नागरिक यांच्यातील संबंधांची निश्चिती केलेली असते. नागरिक म्हणजे काय हे या ठिकाणी पूर्णतः दाखवलेलं असते. तसेच विविध राज्य किंवा राष्ट्राशी कशा पद्धतीनं संबंध ठेवले पाहिजेत हे या दस्तऐवजामध्ये लिखित स्वरूपामध्ये असते. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठं लिखित स्वरूपाचं रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पाहणार आपण. 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात असलेल्या घटनेमध्ये किती भाग होते? ऑप्शन ए 12 भाग, ऑप्शन बी 25 भाग, ऑप्शन सी 8 भाग, ऑप्शन डी 16 भाग. तर याच्यामध्ये आहेत 26 जानेवारी 1950ची जी मूलभूत राज्यघटना होती तिच्यामध्ये एकूण भागांची संख्या म्हटली तर ते 25 भागच होते. 12 भाग नव्हते, 25 भाग होते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पाहणार आपण. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण अनुसूची किती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 12 अनुसूची, ऑप्शन क्रमांक बी 8 अनुसूची, ऑप्शन क्रमांक सी 15 अनुसूची, ऑप्शन क्रमांक डी 25 अनुसूची. तर भारतीय राज्यघटनेमध्ये आजतागायत 12 अनुसूची आहेत. सुरुवातीला या अनुसूची 8 होत्या. त्याच्यानंतर 9वी अनुसूची, 10वी अनुसूची, 11वी अनुसूची आणि 12वी अनुसूची याच्यामध्ये टाकण्यात आली होती. तर 8वी जी अनुसूची आहे, 8वी अनुसूचीमध्ये भाषा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 9वी अनुसूची टाकण्यात आली, 10वी अनुसूची टाकण्यात आली. त्याच्यानंतर 11वी अनुसूचीमध्ये ग्रामीण पंचायत राज आणि 12वी अनुसूचीमध्ये शहरी पंचायत राज. म्हणजे हे 11वी आणि 12वी जी अनुसूची आहे पंचायत राजशी संबंधित आहे. 10वी अनुसूची जी आहे ही बहुतेक पक्षांतरबंदी कायद्यानुसार तयार केलेली आहे. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन क्रमांक 4 पाहणार आहोत. भारताचे शासन प्रमुख कोण असतात? याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी राज्यपाल, ऑप्शन सी राष्ट्रपती किंवा राज्यपाल, ऑप्शन डी पंतप्रधान. तर भारताचे शासन प्रमुख हे राष्ट्रपती असतात. पंतप्रधानाचा जर विचार केला तर हे कार्यकारी प्रमुख असतात आणि कार्यकारी प्रमुखाबरोबरच ते वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं पद हे राष्ट्रपतीचं आहे आणि त्याच्यासोबतच पंतप्रधानांचं सुद्धा महत्त्व आहे. राष्ट्रपती हे असतात पण हे नामधारी असतात आणि हे नामधारी शासन प्रमुख असतात. कार्यकारी किंवा वास्तव कार्यकारी जरी पंतप्रधान असतील तरी राज्याचे जे काही करारमदार असतात हे राष्ट्रपतीच्या नावानेच होत असतात. हे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 5. राज्याचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात? याच्यामध्ये आहेत ऑप्शन 1 पंतप्रधान, ऑप्शन बी आहे राज्यपाल, ऑप्शन सी आहे मुख्यमंत्री, ऑप्शन डी आहे वरीलपैकी एक नाही. तर राज्याचे वास्तव कार्यकारी प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. ज्याप्रमाणे देशाचे किंवा राष्ट्राचे मुख्य कार्यकारी प्रमुख हे पंतप्रधान असतात. क्वेश्चन नंबर 6. खालीलपैकी अचूक विधान ओळखा. विधान नंबर 1 आहे पंतप्रधान हे नामधारी प्रमुख असतात. विधान बी आहे प्रधानमंत्री हे नामधारी प्रमुख असतात.
विधान सी आहे, प्रधानमंत्री हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. आणि विधान डी आहे, मुख्यमंत्री हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. तर पाहू आता आपण. विधान हे सांगते की पंतप्रधान हे नामधारी प्रमुख असतात. चूक. पंतप्रधान जे असतात ते वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. नामधारी प्रमुख हे देशासाठी राष्ट्रपती असतात. पंतप्रधान हे नामधारी प्रमुख असतात. पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख पाहिजे होते या ठिकाणी, पण हे विधान या ठिकाणी चुकीचे सात दोन्ही. हे पुन्हा लिहिल्या गेलेलं आहे. विधान नंबर सी सांगते प्रधानमंत्री हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. बरोबर आहे, प्रधानमंत्री हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर विधान डी सांगते की मुख्यमंत्री हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. हे विधान बरोबर आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रपती हे देशासाठी नामधारी प्रमुख असतात, त्याचप्रमाणे राज्यपाल हे राज्याचे नामधारी प्रमुख असतात. आणि वास्तव कार्यकारी प्रमुख जर म्हटले तर ते CM म्हणजे चीफ मिनिस्टर असतात. प्रश्न क्रमांक 7, भारतीय शिक्षण व्यवस्थेची 3 अंगे कोणती आहेत? याच्यामध्ये एक आहे ऑप्शन ए कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, शासन संस्था. ऑप्शन बी न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ. ऑप्शन सी लोकपाल, शासन संस्था, संघराज्य व्यवस्था. ऑप्शन डी कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि कायदे मंडळ. तर भारतीय शिक्षण व्यवस्थेची 3 अंगे कोणती आहेत? इथं चुकलं. भारतीय शिक्षण नाही, भारतीय शासन व्यवस्थेची कोणती कार्यकारी अंगे आहेत? 3. भारतीय शासन व्यवस्था. प्रिंटिंग मिस्टेक आहे या ठिकाणी. तर ऑप्शन डी कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि कायदे मंडळ हे 3 याचे मुख्य आधारस्तंभ असतात. आणि चौथा जो आधारस्तंभ आहे तो आहे मीडिया. हा एक वेगळा आधारस्तंभ आहे मीडियाचा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. राज्यपाल हे राज्य स्तरावरील शासन प्रमुख असतात. बरोबर आहे, पण ते नामधारी असतात. ऑप्शन बी न्यायमंडळ हे स्वतंत्र व्यवस्था आहे. बरोबर आहे, न्यायमंडळ हा तिसरा आधारस्तंभ आहे लोकशाहीचा. सी भारतीय संसदीय शासन व्यवस्था ही संघराज्य प्रकारची व्यवस्था आहे. चूक आहे, ती संघराज्य आहे आणि राज्यांचा संघ सुद्धा आहे. ऑप्शन डी भारत हा संघराज्य नाही तर राज्यांचा संघ आहे. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9, राज्याच्या कार्यकारी मंडळातील घटक कोणते आहेत? 1. राज्यपाल, मंत्रिमंडळ, न्यायमंडळ, विधानसभा. ऑप्शन बी मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, महाधिवक्ता, उच्च न्यायालय. ऑप्शन सी राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता. ऑप्शन डी राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महान्यायवादी. ऑप्शन क्रमांक डी राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. हा ऑप्शन चुकीचा आहे. महान्यायवादीनी इथं महाधिवक्ता पाहिजे. महाधिवक्ता. महान्यायवादी हा केंद्रासाठी असतो, महाधिवक्ता हा राज्यासाठी असतो. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 10 की संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणी केली होती? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी मानवेंद्रनाथ रॉय, ऑप्शन डी वल्लभभाई पटेल. तर सर्वात आधी महात्मा गांधी यांनी कोणताही शब्दोल्लेख न करता 1922 मध्ये संविधान सभेची मागणी केली होती. मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभा असा शब्दोल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. 1934 मध्ये M.N. रॉय म्हणजेच मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारतीय संविधान सभेची मागणी केली होती. 11.
मसुदा समितीची स्थापना कोणत्या दिवशी झाली? ऑप्शन ए 26 नोव्हेंबर 1919, ऑप्शन बी 26 ऑगस्ट 1941, ऑप्शन सी 26 ऑगस्ट 1947 आणि ऑप्शन डी 26 ऑगस्ट 1946. ऑप्शन सी बरोबर आहे. 26 ऑगस्ट 1947 साली 7 सदस्यीय समिती, ज्याला आपण मसुदा समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतो, त्याची स्थापना झालेली आहे. याच्यामध्ये 7 सदस्य होते. याचे BR आंबेडकर हे याचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 12. भारतीय राज्यघटनेची महत्त्वाची समिती कोणती आहे? भारतीय राज्यघटनेची नाही तर घटना समिती. घटना समितीच्या काही उपसमित्या होत्या. त्याच्यामध्ये उपसमित्यामध्ये संघराज्य अधिकार समिती, राज्याची चौकशीची समिती, ड्राफ्टिंग कमिटी, अल्पसंख्याक विषय कमिटी. ऑप्शन नंबर सी ड्राफ्टिंग कमिटी महत्त्वाची होती, कारण की राज्यघटनेचा आराखडा मसुदा कसा असावा हे पूर्णतः या ठिकाणी क्लिअर करण्यात येणार होतं ड्राफ्टिंग कमिटीनुसार. याच्यानुसार भारतीय राज्यघटनेची चौकट निर्माण करण्यात आलेली. ऑप्शन डी ड्राफ्टिंग कमिटी, आणि याचे अध्यक्ष BR आंबेडकर होते. प्लस 6 सदस्य होते. त्याच्यापैकी एक मृत्यू झाला होता, एकानं राजीनामा दिला होता अनारोग्याच्या कारणामुळे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची समिती जी आहे तिच्यामध्ये सदस्य किती होते? भारतीय राज्यघटनेची महत्त्वाची समिती म्हटलं ती ड्राफ्टिंग कमिटी आहे. ड्राफ्टिंग कमिटी ही 7 सदस्यीय कमिटी होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी येणार आहे. त्याच्यामध्ये हे जे 7 मेंबर होते, या 7 मेंबरमध्येच एक जे अध्यक्ष होते ते BR आंबेडकर अध्यक्ष या ठिकाणी होते. प्रश्न क्रमांक 14 पाहणार आपण. भारतीय राज्यघटनेचा नागरिकत्व संबंधीचा कायदा कोणता आहे? ऑप्शन ए नागरिकत्व कायदा 1978, ऑप्शन बी महाराष्ट्र शासनाचा कायदा 1935, ऑप्शन सी भारतीय राज्य शासनाचा कायदा 1935 आणि ऑप्शन डी नागरिकत्व अधिनियम 1955. तर नागरिकत्व अधिनियम 1955 हा नागरिकत्वासंबंधीचा कायदा आहे. नागरिकत्व भाग 2 मध्ये येते. ऑप्शन 15 नागरिकत्व संबंधीचा भाग कोणता आहे? ए 3, बी भाग 2, सी भाग 4, डी भाग 2 आणि कलम 5 ते 11. तसा भाग 2 आहे आणि कलमासोबत जर विचारलं भाग 2 कलम 5 ते 11 पर्यंत आहे अवेलेबल. प्रश्न क्रमांक 16. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए नेहरू, ऑप्शन बी के मुंशी, ऑप्शन सी सच्चिदानंद सिन्हा, ऑप्शन डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? KM मुंशी होते. ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17. संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती? ए 390, बी 284, सी 289 आणि डी 389. तर संविधान सभेची एकूण सदस्य संख्या जी होती ही 389ची सदस्य संख्या होती. ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 18. संविधान सभेमध्ये चीफ कमिशनर प्रांताचे किती सदस्य होते? ऑप्शन ए 294, ऑप्शन बी 296, ऑप्शन सी 298 आणि ऑप्शन डी 4. तर ऑप्शन डी बरोबर आहे. याच्यामध्ये अजमेर, मारवाड, कुर्ग, बलुचिस्तान इत्यादी होते या ठिकाणी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पाहणारा. ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन कोणी मांडली होती? जवाहरलाल नेहरू, पंडित दीनदयाळ उपाध्याय, सी डॉक्टर भीमराव आंबेडकर, डी यापैकी एकाने नाही. तर ऑब्जेक्टिव्ह रेग्युलेशन नाही, या ठिकाणी रिझोल्युशन पाहिजे होतं. रिझोल्युशन हे मांडलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूनं. प्रश्न क्रमांक 20 पाहणार आहोत. संविधान सभेची सर्वात प्रथम कल्पना कोणत्या वर्षी मांडण्यात आली होती? ऑप्शन ए आहे 1932, ऑप्शन बी आहे 1922, ऑप्शन सी आहे 1934, ऑप्शन डी आहे 1935. तर याचं आहे 1922 सगळ्यात अगोदर याची कल्पना मांडण्यात आली होती, जी महात्मा गांधींनी मांडली होती. आणि प्रश्न क्रमांक 21 आहे. त्रिमंत्री योजनेबद्दलचे योग्य विधान ओळखा. ऑप्शन ए त्रिमंत्री योजना म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन, बरोबर आहे हे विधान. ऑप्शन बी म्हणजे त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेची निर्मिती झाली, हे सुद्धा बरोबर आहे.
वरीलपैकी दोन्ही बरोबर आहे आणि वरीलपैकी ए बरोबर बी चूक, तर हे चूक विधान आहे. हे दोन्ही बरोबर असल्या कारणानं ऑप्शन सी ऑलरेडी बरोबर येणार आहे. हे झालेले आहेत 21 प्रश्न. ठीक आहे, थँक्यू.